दोन्ही असायला हवा. सर, एक करार सगळे होत असताना एक लक्षात येत आहे की जगभरामध्ये विविध प्रांतामध्ये तुम्ही म्हटल्याप्रमाणेच हे मुक्त व्यापार करार झालेले आहेत. हे कसं काय साध्य झालं? कारण की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कराराच्या पार्श्वभूमीवरती कालच सांगितलं की सातत्यपूर्ण संयमानं संतुलित पाठपुरावा केला आणि त्याच्यामुळे हे सगळं शक्य होताना दिसतंय. या दृष्टिकोनाचा भारताच्या आंतरराष्ट्रीय धोरणावरती काय प्रभाव पडताना दिसतोय? कारण तुम्ही तो आता मुद्दा काढलात त्यानुसारच काल पियुष गोयल यांनी सांगितलं की सगळ्यात कमी आयात शुल्क आता भारताला आपल्याला मिळू शकेल असं दिसतंय. तर त्याचा एकूण काय प्रभाव पडेल भारताच्या अर्थव्यवस्थेवरती? नक्की. पण जे आयात शुल्क आहे त्याविषयी मी एक वाक्य परत सांगू इच्छितो. आयात शुल्क हे अगोदर म्हणजे 12 महिन्याच्या अगोदर फक्त 2 ते 5% इतकं असायचं. एका दृष्टीनं पाहिलं तर ऍक्च्युली वाढलेलं आहे. 2-5% 18% वरती गेलेलं आहे. ते वाढलंय. म्हणजे ट्रम्पने थोडक्यात काय केलं, 2-5% सांगितलं मी तुम्हाला 50% करणार आहे. त्यानंतर 18% केलं. आपल्याला आनंदच वाटावा असं वाटतं. पण हे जरी वाटलं की वाढलेलं आहे, तर त्याचा दृष्टिकोन व्यापक असायला हवा. तो असा की जगभरातल्या सर्व देशांसोबत त्यांनी आयात शुल्क वाढवलेलं आहे आणि त्यात भारताचं सर्वात कमी वाढवलेलं आहे. ते महत्वाचं आहे. ठीक आहे. म्हणजे जरी आपलं वाटतं की 2.5-5% 18% गेलंय, तर चायनाचं ते 34% त्यांनी नेऊन ठेवलेलं आहे. बांगलादेश किंवा जवळचे देश आपल्यासोबत जे टेक्सटाईल मध्ये कम्पीट करतात वस्त्रोद्योगात, त्यांचं आपल्यापेक्षा 1-2% जास्त ठेवलेलं आहे. युरोप आणि युके 15% त्यांनी ठेवलंय. तरी सुद्धा ते 3% जरी कमी असेल तरी सुद्धा आपल्यापेक्षा ती जास्त खर्चिक देश आहेत, त्यांना उत्पादन करायला जास्त खर्च लागतो. त्यामुळे हे 3% जरी आपल्याकडे जास्त असेल तरीही आपल्याला स्ट्रॅटेजिक ऍडव्हान्टेज तिथं आहे. तर हे सर्व जर पाहिलं तर 18% हे इतर टॅरिफच्या तुलनेत किंवा इतर आयात शुल्काच्या तुलनेत हे खूप कमी आहे. ही चांगली बाजू आहे. हे कसं साध्य झालं? माझ्या मते संयमाने जी घेतली गोष्ट त्याचा खूप फायदा झाला भारताला. काय एका बाजूला बलाढ्य देशाचे राष्ट्राध्यक्ष त्यांची मर्जी, त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या काहीतरी ट्विट करायचे आणि आपण सगळेजण मग असे गांगारून जायचो आपण की काय चाललंय आता, आज काय होणार. ठीक आहे. तर त्याचा प्रतिसाद किंवा त्याचं प्रत्युत्तर तसंच द्यायची काहीच गरज नाही. हे सर्वात महत्वाचं. आपण शांतपणे संयमानं जर भूमिका घेतली तर आपल्याला ज्या प्रकारे हवं आहे त्या प्रकारे आपण डील करण्याचा प्रयत्न करू शकतो आणि जास्तीत जास्त प्रमाणात करतो. शेवटी काय असतं, कुठलीही डील झाली, मुक्त व्यापार करार झाला, कुठलाही करार जेव्हा होतो, आपण जरी शेजाऱ्याची जरी करार केला कुठला छोटासा किंवा शेजारच्या गावशी शेजारच्या गल्लीशी, तरी सुद्धा देवाणघेवाण असते. सर्व आपल्यालाच मिळत नाही, आपल्याला काही द्यायला सुद्धा लागतं. मात्र करार करताना जर असा करार करता आला जो की संयमानं केलेला आहे, जो की शाश्वत असेल, ज्यात दोघांचीही वाढ होईल, त्याला चांगला करार म्हणता येतो. सद्यस्थितीला जी आपल्याला माहिती आहे त्यानुसार हा चांगला करार दिसतोय. देवाणघेवाण नक्कीच असणार आहे कुठल्याही मुक्त व्यापार करारामध्ये.